नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रासाठी एक्झामचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये सर्च करायचं आहे सेट एक्झाम युनि पुणे. त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो वेबसाईट येईल. ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. ओके, तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल. आता मित्रांनो, तुम्हाला जर या एक्झामबद्दल संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल ओके, तर तुम्हाला खाली इथे स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला अनाउन्समेंटमध्ये प्रोस्पेक्ट ऑफ सेट एक्झाम 15 जून 2025 असं दिलेलं आहे. ओके, तर मित्रांनो तुम्ही जर याच्यावरती क्लिक केलं ओके, तर तुमच्यासमोर मित्रांनो संपूर्ण PDF आहे ते ओपन होईल. तर याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सर्व इन्स्ट्रक्शन्स ओके, तुम्हाला सर्व पॉईंट दिलेले आहेत, इम्पॉर्टंट डेट्स वगैरे, तुमचा इलिजिबिलिटी करायचा आहे. ओके, हे सगळे पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत. ही सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन फॉर्म आहे तो भरायचा. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो फक्त ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ती संपूर्ण माहिती बघणार आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटवरती तुम्हाला वेगवेगळे पॉईंट दिलेले आहेत. इथे तुम्हाला एक्झाम सेंटर, इम्पॉर्टंट डेट्स, त्यानंतर लॉग इन ओके असे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्ही मित्रांनो एक्झाम सेंटर जर बघितलं ओके, तर तुम्हाला इथे 18 एक्झाम सेंटर दिलेले आहेत. ओके, तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स हा पॉईंट दिलेला आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही इम्पॉर्टंट डेट्स बघून घेऊ शकता. ओके, इथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही किती तारखेपर्यंत करू शकता ते डेट दिलेली आहे. तुम्ही 24 फेब्रुवारीपासून ते 13 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्ही लेट फी सोबत 14 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. ओके, तर तुम्हाला इथे 500 रुपयाचं लेट फी लागणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुमची करेक्शन विंडो जी आहे ती 22 तारखेला ओपन होणार आहे. ओके, तर तुमचा मित्रांनो फॉर्म भरताना जर काही माहिती चुकली, जर तुमची स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली ओके, तर तुम्हाला एडिट करण्यासाठी तुमची करेक्शन विंडो 22 तारखेला ओपन होणार आहे, 22 मार्चला. ओके, 22 तारखेपासून तुम्ही 24 तारखेपर्यंत तुम्ही करेक्शन करू शकता. ओके, त्यानंतर मित्रांनो तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते 5 जूनला तुमच्या वेबसाईटवरती अपडेट होऊन जाणार. ओके, आणि तुमची एक्झाम मित्रांनो 15 जूनला असणार आहे. इथे ही सर्व माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो तुमचं हॉल तिकीट जे आहे ते एक्झामच्या 10 दिवस आधी येणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे अप्लाय फॉर एमसेट हेल्ड ऑन 15 जून 2025 हा इथे लिंक दिलेली आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट इथे लॉग इनवरती क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ओके, तर मित्रांनो तुमच्यासोबत असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, तर इथे तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन ऑफ सेट एक्झाम 15 जून 2025 यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे खाली इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. युजर नेम अँड पासवर्ड इज केस सेन्सिटिव्ह. त्यानंतर यू हॅव टू क्रिएट न्यू रजिस्ट्रेशन फॉर एव्हरी एक्झाम. इथे तुम्हाला यू कॅन नॉट यूज प्रिव्हियस एक्झाम युजर नेम अँड पासवर्ड असं दिलं आहे. ओके, तर मित्रांनो तुम्ही मागच्या वर्षी जर हा फॉर्म भरला असेल ओके, तर तो तुमचा पासवर्ड पासवर्ड तुम्हाला इथे वापरता येणार नाही. ओके, तुम्हाला इथे नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय कन्फर्म दॅट द सेट एक्झाम विल बी हेल्ड ऑन 15 जून 2025 इथे तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे इन्स्ट्रक्शन दिले आहेत. ओके, हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. पुढे तुम्हाला कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला तुमचा मेल ID फिल करायचा. ओके, तर इथे तुम्हाला तुमच्या मेलचं नाव टाकायचं आहे आणि पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे डोमेन नेम आहे ओके @gmail.com असं इथे सिलेक्ट करायचं आहे. तर तुमचं दुसरं असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ओके, पुढे तुम्हाला पासवर्ड फिल करायचा आहे. पासवर्ड फिल करताना मित्रांनो तुम्ही कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर यूज करू शकता. ओके, त्यानंतर रिएंटर पासवर्ड तुम्ही परत तुम्हाला तोच पासवर्ड इथे फिल करायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेला आहे, तर इथे तुम्ही कोणता पण एक क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही इथे जो क्वेश्चन निवडलेला आहे त्याचा तुम्हाला इथे आन्सर द्यायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर ही सर्व माहिती मी भरून घेतो आणि पुढचे स्टेप आपण बघूया. ओके, तर मित्रांनो सर्व माहिती मी भरलेली आहे. पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा मेसेज येईल, युजर क्रिएटेड सक्सेसफुली. ओके, तुम्हाला इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला मित्रांनो खाली इथे लॉग इन फ्रॉम हिअर. ओके, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमचं मित्रांनो रजिस्ट्रेशन झालेलं. ओके, आता तुम्हाला लॉग इन करून फॉर्म भरायचा आहे. तर इथे तुम्हाला लॉग इन फ्रॉम हिअर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल. ओके, आता इथे तुम्हाला तुमचा युजर नेम तुमचा म्हणजे ईमेल ID टाकायचा आहे आणि पुढे तुम्हाला पासवर्ड फिल करायचा. ओके, त्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. आता इथे तुम्हाला मित्रांनो स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3 असं दिसेल. ओके, तर स्टेप 1 म्हणजे तुम्हाला तुमचा मेन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे.
त्यानंतर स्टेप 2 मध्ये तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे आणि पुढे स्टेप 3 मध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची. ओके, त्या 3 स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आता इथे तुम्हाला तुमचं स्टेटस जे आहे ते तुम्हाला नॉट कंप्लीटेड असं दिसतं. ओके, तर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट केल्यानंतर तुमचं इथे सगळे कंप्लीटेड असं दिसेल. ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला मित्रांनो फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्म इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला तुमची एक्झामिनेशन डिटेल्स माहिती भरायची आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर निवडायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट ऑप्टेड फॉर सेट. ओके, तर सेट एक्झाम देण्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट निवडायचा आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा आहे. ओके, तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट तुम्हाला इथे निवडायचा आहे. पुढे तुम्हाला नेम ऑफ कॅन्डिडेट इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. तर मित्रांनो नाव टाकताना तुम्हाला सगळ्यात तुमचं सरनेम टाकायचं आहे. ओके, तर इथे तुम्हाला सगळ्यात आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि पुढे तुम्हाला मिडल नेम टाकायचं आहे. ओके, पुढे तुम्हाला तुमचं नेम ऑफ फादर टाकायचं आहे. फादरचं सरनेम, नंतर फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे. ओके, तर त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या मदरचं नाव पण टाकायचं आहे. पुढे तुम्हाला ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन. ओके, तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे. ॲड्रेस फिल केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे एरिया फिल करायचा आहे. त्यानंतर तुमची सिटी निवडायची आहे. ओके, तुमची इथे सिलेक्ट सिटी फिल करा. त्यानंतर तुमचा पिनकोड इथे फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इथे फिल करायची. ओके, डेट ऑफ बर्थ फिल करताना सगळ्यात तुमचं इयर सिलेक्ट करा. तर इथे तुम्ही त्यांना बॅक जाऊन तुम्ही इथे क्लिक करून तुमचा इयर सिलेक्ट करू शकता. ओके, त्यानंतर तुमचा मंथ सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला डेट सिलेक्ट करायची. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ फिल करायची आहे. त्यानंतर सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड, इथे तुम्हाला तुमचा आय डी प्रूफ निवडायचा आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही आय डी प्रूफ आधार कार्ड, नंतर वोटर आय डी नंबर, पासपोर्ट नंबर, रेशन कार्ड नंबर, बँक अकाउंट नंबर, इथे तुम्हाला पॅन कार्डचा पण ऑप्शन दिलेला. ओके, तिथे तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड निवडू शकता. ओके, त्यानंतर इथे तुम्ही आयडेंटिटी कार्ड निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा आय डी प्रूफचा नंबर इथे तुम्हाला द्यायचा. ओके, तुम्ही जर पॅन कार्ड निवडलं असेल तर पॅन कार्डचा नंबर इथे फिल करायचा आहे. तुम्ही जर आधार कार्ड निवडलं असेल तर इथे तुम्हाला आधार कार्डचा नंबर फिल करायचा. ओके, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर फिल करा. पुढे तुमचं जेंडर्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पुढे स्टेट ऑफ डोमासाईल इथे तुमचा स्टेट निवडायचा. ओके, त्यानंतर मित्रांनो तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर इथे मित्रांनो सर्व कॅटेगरी दिलेल्या आहेत. SC ST OBC ओपन. मित्रांनो इथे OBC बिलॉंग्स टू नॉन क्रिमिनल. ओके, जर तुम्ही जर नॉन क्रिमिनलमधून येत असाल तर तुम्हाला OBC कॅटेगरी सिलेक्ट करायची. ओके, जर तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्हाला इथे ओपनमधून फॉर्म भरावा लागेल. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे तुमची मित्रांनो कॅटेगरी सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला विचारलं आहे की आर यू एन ऑर्फन कॅन्डिडेट. ओके, तुम्ही जर अनाथ असाल तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे. पुढे तुम्हाला बेंचमार्क डिसेबिलिटीबद्दल विचारलेलं आहे. ओके, तुम्ही जर अपंग उमेदवार असाल तर मित्रांनो तुम्हाला 40% किंवा 40%पेक्षा जास्त अपंगत्व असणं गरजेचं आहे. ओके, तरच तुम्हाला इथे येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. अदरवाईज तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके, तुम्ही जर इथे येस केले मित्रांनो तर तुम्हाला इथे तुमचा UDID नंबर पण द्यावा लागेल. ओके, तुम्ही जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचा. ओके, त्यानंतर टाईप ऑफ डिसेबिलिटी इथे तुम्हाला नॉट एलिजिबल असं करायचं आहे. पुढे प्रेझेंट स्टेटस तुम्हाला निवडायचा. ओके, इथे तुम्ही टीचर आहात का नॉन टीचर आहात तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरायची आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला नेम ऑफ द पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स. ओके, तुम्हाला इथे कोर्सचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ युअर पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स, तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव निवडायचं आहे. नंतर तुमची जर याच्यामध्ये युनिव्हर्सिटी नसेल ओके तर तुम्हाला इथे अदर ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही अदर ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ओके, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स कम्प्लिटेड ॲपिरिंग. तर मित्रांनो तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कुठून कंप्लीट केलं आहे तो ऑप्शन निवडायचा आहे. कॉलेज, इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी असे ऑप्शन दिलेले आहेत. ओके, तुम्ही जिथून कंप्लीट केलं असेल तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट कॉलेज नेम, इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे किंवा तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स स्टेटस तुमचं कंप्लीटेड आहे का तुम्ही ॲपेअर आहात तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. मित्रांनो तुम्ही जर ॲपेअर असाल ओके तर तुम्हाला इथे मार्क्स टाकायची गरज पडणार नाही. जर तुम्ही कंप्लीटेड या ऑप्शन जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे पासिंग इयर द्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना GPA किंवा मार्क्स आहेत ओके तो ऑप्शन निवडायचा आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या मार्क्स इथे फिल करायचे आहेत. त्यानंतर कॅल्क्युलेट पर्सेंटेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
पुढे तुम्हाला ग्रेड निवडायचे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरायची आहे. ओके. पुढे तुम्हाला प्रिव्हियस सेट एक्झाम डिटेल्स याबद्दल माहिती विचारलेली आहे. तर आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन दिस सब्जेक्ट. म्हणजे तुम्ही जर या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही आधी सेट एक्झाम जर क्वालिफाय केली असेल तर तुम्हाला परत एक्झाम देता येणार नाही. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्ही क्वालिफाय केले नसेल तर तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकता. ओके. तिथे तुम्हाला नो ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे. या डिक्लेरेशन तुम्हाला टिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला तुमचा सेंटर, सब्जेक्ट आणि कॅटेगरी दिसेल. ओके. तर ही तुमची माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला पुढे ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि तुमचं सिग्नेचर अपलोड करायचं. ओके. तर मित्रांनो तुमची फोटोची साईज 50 KB पेक्षा कमी असायला पाहिजे आणि सिग्नेचरची साईज तुमची 30 KB पेक्षा कमी असायला पाहिजे. ओके. तर इथे तुम्ही चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या फाईलमधून तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. इथे अपलोड करायचं पुढे तुम्हाला अपलोड स्टुडंट फोटो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो मित्रांनो अपडेटेड स्टेटस फाईल अपडेट सक्सेसफुली असं तुम्हाला इथे मेसेज येऊन जाईल. ओके. तर अशाच पद्धतीने तुम्हाला पुढे तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यानंतर अपलोड स्टुडंट साईन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमचे साईन मित्रांनो इथे अपलोड होऊन झालं. ओके. पुढे तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे गेटवे निवडायचा आहे. ओके. तर तुम्ही इथे बँक ऑफ महाराष्ट्र इथे क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नंतर नेट बँकिंग. ओके. मित्रांनो तुम्ही इथे UPI ने सुद्धा पेमेंट करू शकता. ओके. तर इथे सिंपल स्टेपने तुम्ही इथे QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. ओके. तर मित्रांनो तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 800 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि जर तुम्ही मित्रांनो रेग्युलर कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 650 रुपयाचं पेमेंट करायचं. ओके. तर मित्रांनो पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सिंपली इथे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. तर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट आउट जी आहे ती प्रिंट काढून घ्यायची. ओके. तर अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल. मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.